कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आणि मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी कोकाटे आणि अजित पवारांची आता ही भेट होतीये। रमी प्रकरणानंतर कोकाटे पहिल्यांदाच अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अधिवेशनादरम्यान विधिमंडळामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कारवाईचे संकेत दिले होते आणि कोकाटे यांना भेटण्यासाठी देखील बोलावलेलं होतं। तेव्हा आता अजित पवार कोकाटेंना समज देणार की कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या कडक स्वभावासाठी खरं तर अजित पवार ओळखले जातात। यापूर्वी सुद्धा कोकाटेंना अजित पवारांनी तंबी दिलेली होती। इजा बिजा आणि आता तिजा नको असं म्हटलेलं असताना देखील सातत्यानं कोकाटेंकडून वादग्रस्त वक्तव्य होत होती आणि त्यामुळे आज या प्रसंगानंतर काय नेमकं अजित पवार त्यांच्यावर कारवाई करणार, काय नेमका मोठा निर्णय घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता गेलेले आहेत। तर काही वेळामध्ये ही भेट संपन्न होईल आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे काय नेमका महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जातोय, काय दोघांमध्ये बोलणं होते बघणं महत्त्वाचं असेल। तर ओम देशमुख या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली असल्याचं या दृश्यांमध्ये दिसून येते, काय नेमके सध्याचे तपशील? बरोबर आहे अनुपमा, खरं तर काही मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री जे आहेत ते अजित पवारांच्या दालनामध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या दोन नेत्यांमध्ये उभय नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। या भेटीपूर्वी खरं तर काही शेतकरी संघटनांनी अजित पवारांची भेट घेतली आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये अशा प्रकारची मागणी केल्याचं सुद्धा कळतंय। एकंदरच अजित पवारांनी या प्रकरणामध्ये जी भूमिका घेतली, सुरुवातीला त्यांनी अत्यंत कठोरपणे या भूमिकेमध्ये या प्रकरणामध्ये भूमिका घेतली आणि खरं तर या प्रकारच्या गोष्टी जर घडत असतील तर यामध्ये कारवाई होणं खरं तर अपेक्षित असल्याचं त्यांनी सुद्धा म्हटलं होतं। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अनेक दिवसांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याच्या नंतर आज अखेर माणिकराव कोकाटे दाखल झालेत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्री कॅबिनेट पूर्वी देखील काही महत्त्वाच्या बैठका असतात, त्यासाठी छगन भुजबळ सुद्धा काही क्षणांपूर्वी अजित पवारांच्या केबिनमध्ये आता आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणावरून राजीनामा घेण्याच्या संदर्भामध्ये मोठा दबाव कुठेतरी राष्ट्रवादीवर असल्याचं सरकारमधल्या अनेक मंडळींच्या विधानांवरून दिसून येते। यामध्ये नेमकं काय घडतंय, कारण जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेला तर इतर वादग्रस्त मंत्र्यांचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न राष्ट्रवादी समोर असणार आहे। आणि धनंजय मुंडेनंतर खऱ्या अर्थानं दुसऱ्या एका मंत्र्याचा जर राजीनामा होत असेल तर राष्ट्रवादी सुद्धा पक्षांतर्गत पातळीवरती ही गोष्ट अतिशय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ती गोष्ट फारशी योग्य नसणारी आहे, कारण यामध्ये कुठेतरी पक्षाच्या इमेजला सुद्धा धोका पोहोचू शकतो। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका जर आपण पाहिली तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली होती। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काहीतरी कन्सेन्सस तयार करून एक मत निर्माण करून यावरती कारवाई करणं खऱ्या अर्थानं अजित पवारांसमोर एक आव्हान असणार आहे। त्यामुळे काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर हे स्पष्ट होईल की अजित पवार कोकाटेंच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात। त्यामुळे कोकाटे या बैठकीतून कधी बाहेर पडतात आणि अजित पवार संदर्भात काय भूमिका महत्वाचं असणार आहे। शक्यता अशी देखील आहे की या बैठकीनंतर अजित पवार देखील माध्यमांशी संवाद साधू शकतात। नेमकं अजित पवार यांचं नेमकं काय म्हणणं आणि या बैठकीतला निर्णय काय आहे हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अनुपमा, अगदी ओम, सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवा, आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूया आणि तुमच्याकडे अपडेट्स जरूर जाणून घेत राहू। तर माणिकराव कोकाटे आता अजित पवारांच्या दालनामध्ये आहेत आणि त्यांच्याबरोबर बैठक सुरू आहे।